नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये आता सावित्री तर पार्वतीला सांगत असते, अव अक्षर म्हणजे काय असतात, चिन्हच नवं. बाई गोंधन करते, कपाळाला कुंकू लावते, गोल भाकऱ्या करते, अव हे समद समद शिक्षणच आहे की. तर पार्वती म्हणते, अव जाऊ बाई, इसरा तुमची खडवानी पाटी आणि फक्त एक पाटी ध्यानात ठेवा, डोईवरची. तर सावित्री म्हणत असते, पर मला असं वाटतंय. तर पार्वती तिला थांबवते आणि म्हणते, मला काय वाटतंय, तुम्हासनी ना अजून मूल बाळ बी नाही. एकदा ना झालं ना ते, मग बघा वेगळी शाळा सुरू होईल. आणि इकडे या दोघींचं असं चालू असतं. तर इकडं आता कृष्णाजी काका म्हणजे कारकून जे असतात ते घरी येतात आणि त्यांच्या बायकोला बोलून म्हणतात, ऐकलंस का, गोमूत्र शिंपड घे लवकर. तर तेव्हा त्यांची बायको विचारते, का कोणी शिवले का. तर कृष्णाजी म्हणतात, शिवते कशाला कोण, पण अशुभ कानावरती आले. तर त्यांची बायको म्हणते, अरे बापरे, अशुभ आणि काय ते. तर तेव्हा कृष्णाजी म्हणतात, अगं तो गोविंदरावांचा ज्योत्या बायकोला शिकवत होता म्हणे. आणि ते ऐकल्यावर त्यांच्या बायकोला सुद्धा धक्काच बसतो आणि ती म्हणते, काय बायकोला शिकवत होता, अहो मग गोमूत्र कसले मागताय, स्नानच करून घ्या. तर कृष्णाजी म्हणतात, एकदा एकदा सापडला पाहिजे. आकडेमोड शिकला तेव्हा त्याने माझा हिशोब घेतला, आता त्याचा हिशोब बाकी आहे आणि तो मी घेणार. आणि त्यानंतर मित्रांनो, आता इकडे रात्री जेव्हा सावित्री खोलीमध्ये येते तर तेव्हा तिला परत तिथे समोर अंकलिपी दिसते आणि ती अंकलिपी हातामध्ये घेऊन ती म्हणते, ही अंकलिपी तर मी त्यांना नदीमध्ये अर्पण करायला सांगितली होती, अजून का नसेल केली. आणि तिला परत आता तो क्षण आठवतो, म्हणजे ज्यावेळेस ती सुरुवातीला क ख ग घ काढत बसलेली असते आणि ज्योतीने तिला शिकवलेलं असतं आणि ते सगळं काही आठवत असताना तिच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं मित्रांनो. आणि त्यानंतर तो सुद्धा क्षण आठवतो ज्यावेळेस तिने उलटं ग काढलेलं असतं आणि ज्योतीने ते आरशासमोर नेऊन हे ग असं सरळ असतं असं सांगितल्यानंतर तिला खूप हसू आलेलं असतं. आणि तेव्हा हे सगळं आठवत असताना सावित्री लगेचच त्या अंकलिपीचा वास घेते आणि ती अंकलिपी उघडून त्याच्याकडे बघत असते. तर तेव्हाच ज्योती आता येत असतो आणि समोर बघितल्यानंतर ते सगळं दिसल्यानंतर तो दरवाजामध्ये तसाच उभा राहतो आणि तो तिथूनच म्हणतो, शिक्षणाचं असंच असतं. आणि दरवाजा बंद करून तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, एकदा गोडी लागली की लागली. तर सावित्री ती अंकलिपी त्याच्या हातात देत म्हणते, नाही, माझ्यासाठी हा विषय संपलाय. तर ज्योती म्हणतो, नाही, सुरू झालाय, आरंभ झालाय ना मग. तर सावित्री म्हणते, नाही 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 न ग. तर ज्योती म्हणतो, बरं मग ठीक आहे, उद्या मळ्यात माझ्यासाठी भाकरी घेऊन येशील. तर सावित्री हळूच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, तुम्ही जाणार असाल तरी येईन, म्हणजे यावंच लागल. तर ज्योती आता आपल्या हातामधली अंकलिपी तिच्यासमोर धरतो आणि म्हणतो, मग आठवणीने माझ्यासाठी ही भाकरी घेऊन ये. आणि ते बघितल्यानंतर सावित्रीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि परत ती अंकलिपी आपल्या हातात घेते आणि म्हणते, अव काय म्हणताय तुम्ही, तुम्ही तर दादांना शब्द दिलाय. तर ज्योती म्हणतो, मी दादांना शब्द दिलाय की मी सावित्रीला घरात शिकवणार नाही. तर सावित्री विचारते, म्हणजे. तर ज्योती म्हणतो, उद्या मळ्यात ये, सगळं कळेल. आणि मित्रांनो, ज्योतीने सावित्रीसाठी आता पुढचं पाऊलसुद्धा उचललेलं असतं, पण त्याने ठरवलेलं असतं की शिक्षण काही थांबता कामा नये. आणि तो तिच्याकडे बघून एकदम छान असा गोड हसत असतो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती जायच्या तयारीत असतो तर तेव्हा सावित्री त्याच्याजवळ येते. तर ज्योती तिला म्हणतो, मी काल काय सांगितलं ते लक्षात आहे ना. तर सावित्री म्हणते, होय, पण भ्या वाटतंय. तर ज्योती विचारतो, पण कशाचं. तर सावित्री म्हणते, विसरलात, दादा केवढे चिडले होते आणि मला तर माहेरची वाट दाखवली त्यांनी. आणि तुम्ही तर खंडोबाचा भंडारा उचललाय ना. तर ज्योती म्हणतो, हो. तर सावित्री म्हणते, मग का सांगताय मला मळ्यावरती पाटेनी पुस्तक आणायला. तर ज्योती म्हणतो, हे बघ सावित्री, जे घडलं ते विसरून जा. हे बघ, विरोध होणार, आगपाखड होणार, पण शिकणं हे काही वाईट नाही. अगं, मनुष्य जन्मापासून शिकतच असतो. तो बैलगाडी चालवायला शिकतो, चालायला शिकतो, बोलायला शिकतो, बायका भाजी भाकरी करायला शिकतात, पूजा करायला शिकतात, सगळं काही मनुष्य शिकत असतो. तर मग लिहायला आणि वाचायला शिकणं हा काय गुन्हा आहे का ग सावित्री. आणि मी जे बोलतोय ना त्याचा शांतपणाने विचार कर. हे बघ, मी शेतावरती जातोय, तिथं येताना माझ्यासाठी भाकरी आणि आळ्यांची भाजी घेऊन ये. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सावित्री म्हणते, आळ्यांची भाजी म्हणजे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो अगं, पुस्तकं, अंकलिपी यात अक्षर असतात ना, की बायकोनं नवऱ्याला वाढलं की त्याच्या आळ्या होतात.
तर तेव्हा सावित्री आपलं रागाने तोंडच फिरवते. तर ज्योती हसू लागतो आणि म्हणतो, "अगं कर्मट माणसापेक्षा त्या आळ्याच बऱ्या." असं म्हणून तो परत मोठ्याने हसू लागतो. कारण सावित्री तर चिडलेली असते आणि आता हसत हसत तो तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता सावित्री स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना ती गडबड गडबड करत असते. तर तेव्हा पार्वती तिला विचारते, "काय हो जाऊबाई, एवढी कसली घाई? अहो जरा दमानं करा की. अहो चूल काय कुठं पळून चालली का?" तर तेव्हा सावित्री म्हणते, "अहो ताईसाब, हे शाळेतनं मळ्यात जाणार आहेत ना, म्हणून." तर पार्वती म्हणते, "हो असं असं, आणि ते बाई एक बरं झालं. आणि का व तुम्ही बी जणू कान टोचल्यात तात्यासाहेबांचं." असं म्हटल्यानंतर सावित्री गालातल्या गालात हसू लागते. तर पार्वती पुढं म्हणते, "आता मी जे सांगते ते ध्यानात ठेवा. तात्यासाहेबांच्या गोड बोलण्याला अजिबात बोलू नका तुम्ही. अहो काय बी झालं तरी बी आपण सासूरवाशिनी. नाही त्याच्यात अजिबात ध्यान द्यायचं नाही. नाहीतर अशानं माहेरचा आप जातो आणि आईबापाला खाली बघायला लागते. आणि समजा हातीपाटी दिलीच तर फोडून टाका. पुस्तक दिलं तर फाडून टाका. आणि यापुढं कानाला खडा लावा तुम्ही, समजलं का?" आणि तेव्हा आता सावित्रीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योती म्हणत असतो, "हे बघ, विरोध होणार, आगपाखड होणार, पण शिकणं हे काही वाईट नाही. अगं मनुष्य जन्मापासून शिकतच असतो. बायका भाजी भाकरी करायला शिकतात. सगळं काही मनुष्य शिकत असतो. पण मग लिहायला आणि वाचायला शिकणं हा गुन्हा आहे का गं सावित्री?" तर आता हे सगळं आठवल्यानंतर सावित्री पार्वतीला म्हणते, "अवं पण ताईसाब, हे शिकलं म्हणूनच तर कारकून काकांचं पितळ उघडं पडलं ना. नाहीतर दादांना आयुष्यभर कर्ज फेडत राहिलं असतं बघा." तर पार्वती म्हणते, "एक वेळ ते चाललं असतं, पण शास्त्र, बाई शास्त्र मोडू नये. अवं शास्त्र मोडणं म्हणजे नरकाची वाट." आणि या दोघी अशा बोलत असतात तर तेव्हा ज्योतीची आई तिथं येते आणि या दोघींच्या वरती ओरडू लागते, "आवरलं का नाही? का नुसत्या गावगप्पाच सुरू आहेत?" तर तेव्हा या दोघीसुद्धा डोक्यावरती पदर घेतात आणि सावित्री म्हणते, "नाही झालं झालं आवरून सासूबाई. ते म्या शेतावर जाऊन येते, हे आले असतील. येते म्या." असं म्हणून ती उठते आणि गडबडीने चाललेली असते आणि तिचा पाय परातीलाच लागतो. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, "अगं हळू हळू, दमानं जरा." तर सावित्री, "चुकलं बघा," असं म्हणते आणि गडबडीने ती परात ठेवते आणि गडबडीने धावत निघून जाते. तर तेव्हा ज्योतीची आई तर वैतागतेच आणि म्हणते, "नवरा म्हटले की भिंगरी झालीच हिची." आणि तिला आता थोडीशी शंका येते. तर तेव्हा तिच्याकडे बघितल्यानंतर पार्वती विचारते, "काय हो सासूबाई, काय झालं?" तर ज्योतीची आई म्हणते, "नाही नाही, काय नाही." असं सांगून ती थोडासा विषय टाळते. तर आता इकडे सावित्री खोलीमध्ये आलेली असते. म्हणजे ते जेवण वगैरे घेऊन ती पहिल्यांदा खोलीमध्ये येते आणि लगेचच दरवाजा बंद करते आणि एका कापडामध्ये अंकलिपी आणि खडू घेते आणि त्याच्यावरती भाजी भाकरी ठेवते आणि त्या सगळ्यांची मिळून दुरडी बांधते आणि म्हणते, "आता कुणाला नाही कळणार." असं बोलून ती आता तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आता इकडे ज्योती जो असतो तो मळ्यावरती येतो आणि राजारामला बघून म्हणतो, "अण्णा मी आलो." तर राजाराम म्हणतो, "आलास वय? बर ज्योती ऐक, पलीकडल्या कोपऱ्याला 4 कोपऱ्यात 4 मोगऱ्याची झाडं लावली ती, त्याला आता तू पाणी घाल. आणि त्या मोगऱ्याच्या रोपाच्या सावलीसाठी उद्या मांडव घालायचा आहे, त्याच्यासाठी माणसं बोलवल्यात. तर ते काम आता आपण उद्या करून घेऊ. आणि ऐक, शेख सल्ल्याच्या दर्ग्याचा मुजावर आता घरी यायला लागलाय गुलाब न्यायला, तवा मी घराकडे जातो." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अरे अण्णा थांब की, सावित्री भाकर घेऊन येतच असल." तर राजाराम म्हणतो, "अरे लेका, कारभारणीच्या हातची भाकरी मळ्यात खायची मजा काही वेगळीच असते. मी आता घराकडे चाललोय, तेव्हा आता मी घराकडेच खाईन. तू आणि सावित्री दोघं मिळून हिथं जेवा." तर ज्योतीला पण तेच पाहिजे असतं आणि तो खुश होत असतो. आणि त्यानंतर आता राजाराम तिथून निघून जातो. तर राजाराम निघून गेल्यानंतर ज्योती म्हणू लागतो, "पण ही सावित्री आली कशी काय नाही अजून?" आणि इतक्यातच त्याला सावित्री समोरून येत असताना दिसते आणि तो खुश होतो. तर सावित्री ज्योतीजवळ येते आणि म्हणते, "मालक, उशीर झाला का मला? भूक लागली असेल ना? तुम्ही हातपाय धुवून 2 घास खाऊन घ्या बघा." तर तेव्हा ज्योती तिला विचारतो, "सावित्री, आळ्यांची भाजी आणलीस?" तर तेव्हा सावित्री हळूच त्याला म्हणते, "अवं ती तर पहिली घेतली, मग दुसरी भाजी घेतली." तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, "बरं ठीक आहे, काढ अगोदर. चल चल." आणि आता हे दोघे सुद्धा बसतात. तर तेव्हा सावित्री थोडंसं आजूबाजूला बघते आणि ज्योतीकडे बघून इशाऱ्याने त्याला विचारते. तर तेव्हा ज्योतीसुद्धा हसत तिला हो असं म्हणतो. आणि तेव्हा सावित्री आता त्या कापडामधून अंकलिपी बाहेर काढते आणि ज्योतीला म्हणते, "ही घ्या आळ्यांची भाजी." तर तेव्हा ज्योतीसुद्धा खूप हसत असतो आणि म्हणतो, "अंकलिपी."
आणि थोडं बाजूला रोपांच्याकडे बघतो आणि सावित्रीला म्हणतो चल. तर आता इकडे मित्रांनो ज्योतीच्या आईला शंका आलेली असते आणि ती धावत आता दादांच्याकडे येते आणि त्यांना म्हणते अव तुम्ही हे सगळं राहू द्यात, अगोदर तुम्ही मळ्यात जावा बरं. तर दादा विचारतात मळ्यात ते आणि कशाला. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते सावित्री घाईघाईत भाकऱ्या घेऊन निघाली आहे तिकडं. तर तेव्हा दादा म्हणतात अगं चिमणा ऐक, ज्योतीनं खंडोबाचा भंडारा उचललाय, तो आता सुनबाईसनी नाही शिकवणार. तर ज्योतीची आई म्हणते अहो मला काय बी खरं वाटेना, ज्योतीचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. अहो तुम्ही जावा बरं आणि तुम्ही लांबनं नजर ठेवा. तर तेव्हा दादा विचारतात पर तुला असं का वाटते देवा. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते अव सावित्री निघाली ना तेव्हा माझ्या नजरेला नजर देईना, नक्कीच काहीतरी काळबेर असणार आहे. अहो ती दोघं तिकडं अक्षर गिरवत बसली आणि कुणी पाहिलं तर. तुम्ही जावा बरं. असं हे दोघे बोलत असतात इतक्यातच राजाराम तिथं येतो आणि दादा तेव्हा राजारामला विचारतात राजारामा अरे ज्योती. तर तेव्हा राजाराम म्हणतो ज्योती मळ्यात आलाय की. अहो तो मळ्यात आला म्हणून तर मला आज लवकर बाहेर पडता आलं. तर तेव्हा दादा विचारतात आणि धाकल्या सुनबाई. तर राजाराम म्हणतो सावित्री नाही दिसली मला, मी मधल्या रस्त्यानं आलो ना. तर तेव्हा ज्योतीची आई तर डोक्यालाच हात लावते. तर तेव्हा राजाराम विचारतो काय झालं. तर ज्योतीची आई म्हणते झालं, आता हा इकडं घरी आला म्हटल्यावर त्यांना तिकडं रान मोकळंच आहे, तुम्ही हे ठेवा बरं, उठा लवकर. तर तेव्हा दादा म्हणतात वय जातो आणि राजारामला म्हणतात ए राजारामा चल रे बाबा माझ्याबरोबर. तर तेव्हा राजाराम विचारतो पण अवं झालंय काय नेमकं. तर तेव्हा दादा म्हणतात चल सांगतो, रस्त्यात सांगतो चल ये. असं म्हणून हे दोघे सुद्धा घाई गडबडीने आता तिथून निघून जातात. आणि इकडे आता ज्योती विहिरीवरती पाणी शेंदत असतो आणि सावित्री तिथे उभा राहून ती बघत असते त्याच्याकडे. तिला काही कळत नसतं की ज्योती काय नेमकं करणार आहे. तर ज्योती आता पाणी घेऊन येतो आणि समोरच असलेल्या एका दगडावरती पाणी टाकतो आणि तो दगड आपल्या हाताने साफ करू लागतो. आणि दगड साफ करून झाल्यानंतर सावित्रीला म्हणतो सावित्री आजपासून हा तुझा फळा आणि यावर तू लिहायचं. तर तेव्हा सावित्री म्हणते पण तुम्ही दादांना शब्द दिलाय. तर तेव्हा ज्योती म्हणतो मी दादांना काय शब्द दिलाय, सावित्रीला घरात शिकवणार नाही हेच ना. तर सावित्री म्हणते होय. तर ज्योती म्हणतो म्हणजे मी सावित्रीला घरात शिकवणार नाही पण बाहेर तर शिकवू शकतो. त्यामुळे सावित्री हा मळा तुझी शाळा आणि हा दगड तुझा फळा, गिरव गिरव. तर तेव्हा सावित्री म्हणते पण हे दादांना फसवल्यासारखं होईल आणि तो कोणी बघितलं तर मोठी बिलामत येईल. तर तेव्हा ज्योती म्हणतो अगं पण घरच्यापेक्षा हे बरं नाही का, इथं कोणी येत जात बी नाही बघ, आणि आलं तर कोणी तर माहितीये का. तर तेव्हा सावित्री विचारते कोण. तर ज्योती म्हणतो ते बघ पोपट, ती मैना, ती साळुंकी. असं म्हणून मोठमोठ्याने हसू लागतो आणि विचारतो त्यांनी बघितलं तर चालेल ना. तर सावित्री हो असं म्हणते. तर तेव्हा ज्योती आता घोंगडं अंतरतो आणि म्हणतो सुरुवात करू बस. आणि आता हे दोघे सुद्धा त्या दगडासमोर बसतात. तर तेव्हा आता ज्योती त्या दगडावरती जाई जुई असं लिहितो आणि तेव्हा सावित्रीचं लक्ष त्याच्याकडे असतं पण तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं. तिला दादांचे शब्द परत आठवतात, ते म्हणालेले असतात रागारागात आणि हा प्रकार परत या घरामध्ये घडला तर सुनबाई या घराचा दरवाजा तुमच्यासाठी कायमचा बंद, मग तुम्ही खुशाल तुमच्या माहेरची वाट चालायला लागायचं. तर ज्योती पुढे लिहितो मोगरा आणि सावित्रीला म्हणतो जाई जुई मोगरा. असं म्हणून खडू तिच्या हातामध्ये देत म्हणतो गिरव. तर सावित्री म्हणते मी गिरवते पण तुम्ही मला आपली नायगावची वाट पण दाखवून ठेवा. तर ज्योती विचारतो पण ती कशाला. तर सावित्री म्हणते दादा म्हणालेत ना पुन्हा सापडलात तर नायगावची वाट धरायची. आणि ती आता थोडीशी घाबरत असते. तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो सावित्री आजपासून तुझं माहेर इथं माझ्या काळजात, दादा काय बी बोलले ना की सरळ इथं येऊन बसायचं. आणि असं ज्योतीने म्हटल्यानंतर सावित्री तर लाजत हसू लागते आणि म्हणते तुम्ही असं बोलता मग भूल पडती मला, काय सुधरत नाही बघा मालक. तर ज्योती आता तिला परत धीर देऊ लागतो, म्हणतो सावित्री तू अजिबात काळजी करू नकोस, अगं दादांनाच काय तर कुणाला बी कळणार नाही. तर सावित्री आता वय म्हणते आणि ज्योती आता परत तिच्यासमोर खडू धरतो आणि म्हणतो गिरव. तर सावित्री आता खडू हातामध्ये घेते आणि जाई जुई मोगरा गिरवू लागते. तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो लिहिताना बोलायचं म्हणजे लक्षात राहतं आणि म्हणतो म्हण जाई. आणि इतक्यातच मित्रांनो तिथून एकटी बाई चाललेली असते आणि ती हळूच आडोशाने त्या दोघांना आता शिकत असलेलं बघते.
म्हणजे ज्योती सावित्रीला शिकवत असतो ते सगळं काही ती बघते, पण या दोघांचं लक्ष तिकडे नसतंच आणि यांचं चालू असतं आपलं. आता एकत्र म्हणा, जाई जुई मोगरा, आणि ते सर्व काही बघत ती बाई तशीच उभी असते. आणि ज्योती आता सावित्रीला म्हणतो, आणि तुझं अक्षरही आता वळणदार यायला लागले. तेव्हा ती बाई असते ते सगळं काही बघते आणि हळूच परत माघारी फिरते. तर इकडे आता एक बैठक चाललेली असते. तर तेव्हा पंत म्हणतात, उत्तम, आपण वेधशाळा सुरू करण्यासाठी जो काही संकल्प मांडलात त्यासाठी कौतुक बरे. तर तेव्हा तो इसम म्हणतो, तुमचं मार्गदर्शन हवं. आपण काशीला लागून तेथील शाळेला शिस्त आणलीत हे आमच्या कानावरती आले. तर तेव्हा पंत म्हणतात, पहा, मार्गदर्शन म्हणजे वेधशाळेचे मुख कोठे असावे, गुरूंचे आसन, विद्यार्थी, बटुवेदी, ग्रंथाकार, सभागृह यांची जागा जी आहे शास्त्रोक्त पद्धतीने आखून देईन. तर तेव्हा तो इसम म्हणतो, तुमच्या मुखातून नारायण बोलला हो. तर तेव्हा पंत म्हणतात, कसं आहे, वेद हा आपला आत्मा आहे, कारण त्यांच्या योगाने आपणास संस्कार, ज्ञान आणि जीवन पद्धतीचं आकलन होतं. पण या परक्या लोकांच्यामुळे वेदशास्त्रेला शिथिलता आलेली आहे. आणि इतक्यातच आता त्यांची बायको तिथं येते आणि तेव्हा ते इशाऱ्याने तिला आतमध्ये जायला सांगतात. तर तेव्हा ती काही न बोलता आतमध्ये निघून जाते. तर पंत पुढे म्हणतात, पण आपण लवकरात लवकर ते सुरू करू. शेवटी कसं आहे, वेद हे ज्ञानामृत आहे आणि सर्व भूदेवाच्या हाताशी ते पाहिजे. आणि तेव्हा त्यांच्यासमोर बसलेले ते सर्वजण हो हो असं म्हणून मान डोलावत असतात. तर इकडे सावित्रीचं आता पुढचं शिक्षण सुरू होतं. त्या दगडावरती आंबा, फणस, कमळ, गुलाब, वड, पिंपळ असं सगळं काही ती लिहित असते. आणि तेव्हा आता ज्योती मळ्यामध्ये थोडंसं काम करून परत येतो आणि ते बघितल्यानंतर त्याला आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, वा सावित्री, कमळ, गुलाब, वड, पिंपळ, खूप शब्द लिहिले सावित्री. तर तेव्हा सावित्री म्हणते, तुम्ही रात्रंदिवस जागवता ना म्हणून. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण सावित्री, तू खूप मोठा टप्पा गाठलास. लिहिता आलं म्हणजे अर्ध काम झालं म्हणून समज. आता मी तुझी एक चाचणी परीक्षा घेणार आहे, म्हणजे न बघता किती येते ते बघू. तर तेव्हा सावित्री थोडीशी घाबरते आणि म्हणते, अव नग नग, अव एवढ्यात नको, माझा सराव होऊ दे की. तर तेव्हा ज्योती म्हणतो, परीक्षेसाठी सदैव तयार राहायचं, हेच तर खरं जीवन. तर तेव्हा सावित्री म्हणते, नग, तुम्ही नापास कराल मला. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आता बरोबर लिहिलं तर का करेन नापास. तर तेव्हा सावित्री आवं असं म्हणत असे. तर ज्योती म्हणतो, बरं, सोपी परीक्षा घेतो. तर सावित्री म्हणते, घ्या, मला जमल तेवढी उत्तर देईन म्या. तर ज्योती म्हणतो, तर सावित्री, तुझ्या आवडीचा जो कोणता शब्द असेल तो मला इथे लिहून दाखव. तर तेव्हा सावित्री थोडासा विचार करते आणि पणतीचं चित्रच काढते. तर तेव्हा सावित्री तिच्याकडे बघतच राहतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती सावित्रीला म्हणतो, तुम्ही बायका जशा सफाईदारपणाने रांगोळी काढताना, अक्षरांचंही तसंच आहे. एकदा गोडी लागली की सुटका होत नाही. आणि त्यानंतर सावित्रीने आई असं फुलांनी तिथे जमिनीवरती काढलेलं असतं. तर इकडे जे पंत असतात ते आपल्या खोलीमध्ये येतात आणि समोर बघतात तर त्यांची बायको ग्रंथ घेऊन बघत असते. आणि तेव्हा ते रागाला येतात आणि जाऊन काठीनेच तिला मारतात. तर तेव्हा त्या बाईला खूप लागतं आणि ती आता रडत रडत म्हणते, मी ग्रंथाला हात लावला तर तुम्ही मला मारत आहात. पण तिकडे माळ्याचा ज्योती आपल्या पत्नीला अक्षर गिरवायला शिकवतोय. आणि तोपर्यंत मित्रांनो, इकडे दादा आणि राजाराम जे असतात ते तावातावाने इकडे मळ्यापर्यंत येतात. आणि तेव्हा सावित्री तर फुलाने इथे खाली जमिनीवरती आई, जाई, जुई असं सगळं काही लिहित असते आणि ज्योती तिच्याकडे बघत उभा असतो. तर मित्रांनो, आता नेमकं काय होणार? दादा आणि राजाराम या दोघांना पकडणार का? आणि पंतांची जी बायको असते तिने जे काही सांगितलेलं असतं ते आता यांच्यापर्यंत पोहोचणार का? हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.